आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी संतोष बबन तुपे, राहणार माऊली। गेल्या 6 वर्षापासून माझा कृषी दुकानाचा व्यवसाय होता आणि भांडवलाची परिस्थिती नसल्यामुळे मी थोडा व्यवसाय वाढवत गेलो आणि नंतर काही मित्रांच्याकडून जरा मला मदत हवी होती म्हणून मी थोडेफार पैसे उसने घेतले आणि त्यांना त्या पैशाचं व्याज पण आपण रिप्लेसमेंट केलं सर। पण काही दिवसापूर्वी माझा बिझनेस ह्या सावकारकीच्या नादात मी हरलो त्या बिझनेसमध्ये आणि परत काही लोकांनी मला भरपूर त्रास दिला। लोकांना मी बऱ्याच वेळा समजून सांगितलं, कोणाला उलटं बोललो नाही, काय नाही, सगळं माझ्या पद्धतीने मी व्यवस्थित हँडल करत गेलो। पण काही लोकांनी माझ्यावर अन्याय अत्याचारच करायचं ठरवलं। माझं काही दिवस गावात लोकांनी दुकान बंद पाडलं आणि नंतर मी तरी पण नव्या जोमानं बिझनेस करायला तयार झालो। लोकांना वारंवार भेटल्यानंतर सांगत होतो की मी तुमचे पैसे रिटर्न करेन, मला या बिझनेसमधून उभा राहू द्या। तरी हे अशा लोकांना काही गोष्टी समजून सांगून मी परत गावात बिझनेस उभा केला। गुढीपाडव्याला मी दुकान चालू केलं, तरी पण माझ्या बाबतीत आमच्याच मळ्यातल्या लोकांना एका दशरथ धोंडीराव माने आणि वैभव माने या दोन्ही व्यक्तींनी मी गावातून घराकडे जात असताना माझी 2 व्हीलर गाडी थांबवून गाडीची चावी काढून घेतली। त्यानंतर मी 35,000 रुपये देणे बाकी होतो। त्या पैशाची विचारपूस केल्यानंतर मी त्यांना विनवणी केली की तुमचे पैसे मी 1-2 महिन्यात रिटर्न सगळे करीन, तुम्ही असं माझ्यावर जबरदस्ती करू नका, अन्याय करू नका। तरी पण माझं त्यांनी ऐकलं नाही आणि शेतकऱ्या लोकांची माझ्या खिशामध्ये एक 22,500 रुपये कॅश होती, ती त्यांनी माझ्यावर जबरदस्ती हाणमार करून काढून घेतली आणि माझ्यावर जातीवाचक उद्योग केला आणि तुला काय करायचं असेल ती कर जा, बघू आमची पण तयारी आहे, आम्ही किती ही करतोय बघू, तू पण कसा उभा राहशील आम्ही बघतो, अशी माझ्यावर जबरदस्ती केल्यानंतर मी डोळ्यातून अश्रू गाळत विटा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलो। मी सर्व माहिती आपल्या विटा पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर विटा पोलिसांनी बी मला सहकार्य केलं आणि माझी अट्रॉसिटीची नोंद दाखल करून घेतल्याबद्दल मी विटा पोलीस स्टेशनचा आभारी आहेच। पण या घटनेचा लवकरात लवकर तपास करून पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावा आणि परत माझ्याकडून सुद्धा चूक अशा प्रकारची घडणार नाही याची मी जबाबदारी घेणारच आहे। पण इथून पुढे लोकांनी मला त्रास देऊ नये, एक चांगली सेवा करत आहे, त्यातनं असा मला काही उद्देश नाही की लोकांना लुबडून मला मोठं व्हायचं आहे, असा काही विषय नाही। मी कोणाचा 1ही रुपया बुडवलेला नाही, थोडे पैसे सगळ्यांचे देत आलेलो आहे आणि ही जर वेळ आलेली असली तर ह्या सुद्धा व्यक्तीचं मी 35,000 रुपये माघारी परतफेड करणारच आहे। फक्त ह्यातनं योग्य न्याय मिळावा आणि माणसांना माणुसकीची जाणीव ठेवावी। पैशासाठी पैसा माणूस असला तर मिळेल, नाहीतर माझ्या बरं वाईट काय अन्याय झाला असता तर पैसा यातून उपलब्ध झाला नसता। एवढंच मी सांगू इच्छितो, फक्त लोकांनी माणुसकी आणि चांगले व्यवहार मार्केटमध्ये करून मला चांगला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी काही सुद्धा नाही, हीच माझी विनंती आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।